पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बयो, आज मी खूप आनंदात आहे। का बरे? खूप। तुम्हा दोघींचे लग्न ठरले आज। आई बाबांसाठी मुलीचे लग्न ठरणं म्हणजे काय असतं हे तुला नाही कळायचे। काय असतं? अगो, मुलगी म्हणजे परक्याचे धन। ते ज्याचे त्याच दिले म्हणजे जबाबदारी पूर्ण होते। पण नाना, आम्ही म्हणजे काय सोने, नाणे, दागिने थोडीच आहोत। आम्ही तर मुली आहोत। आणि नाना, उमा त्याच्या बाबतीत कोणीच नीट उत्तर देत नाहीये। ती आनंदात नाहीये। ठाऊक आहे मला, तिचा नवरा वयस्कर आहे। थोडा थोडका नाही तर पाऊणशे वयमान आहे त्याचं। पण बयो, माझ्या हातात काहीच नाही गो। तुझ्या आजोबांनी म्हणजेच माझ्या वडिलांनी ह्या जरड कुमारी विवाहास विरोध केला होता, पण अजूनही ती प्रथा मोडीत निघाली नाहीये। जग रहाटी समोर नाही चालत काही, त्यासाठी मोठी ताकद लागते। जग रहाटे म्हणजे? अगो, जग ज्यावर चालते ते नियम। पण मग उमा त्याला त्रास होईल असे नियम का बनवलेत? अगो बयो, एक माणूस करीत नाही हे नियम, परिस्थितीनुसार आपोआप घडत जातात ते। मी माझ्या मुलांना हे असे दुष्ट नियम मोडायला शिकवीन। गुणाची माझी जाईची वेल। शिकव शिकव, सारे शिकव। तुझी शिकवण पिढ्यानपिढ्या दरवळत राहील, अगदी जाईसारखी। आता जा, झोप आता। नाही आता हे सहन होत। असे ना तसे मरणच असेल नशिबात, तर जिवंतपणे रोज तिळातिळांनी मरण्यापेक्षा एकदाच मेलेले बरे। उमा! 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 हे एवढे झाले की मी छान घट्ट दही लावायला घेते। नर्मदा वंश, उद्या वेलीवरून डांगर काढून आणता का? उमेश भोपळ्याचे भरीत फार आवडते, ते करूयात हो उद्या आपण। उमा! उडी! काय रे, काय झाले? उमा! उडी! उमा! 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 उडी! उमा! 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 उडी! उडी! उमा! 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 उडी! उमा! 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 डोळे उघड उमा! 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 उमे! 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 अगं काय केलं असेल? अगं काय केलं ते? उमे उठ गा उमे! वाचली उमे! वाचली पोर वाचली। प्रभाकरा, पांग फेडलेस रे, खरंच पांग फेडलेस। आज आश्रित नव्हे तर देवासारखा धावून आलास। अरे गावात बोबा टावण्याच्या आधी हिला हात घ्या। चला उचला, चल दादा उचल, उमे उठ, दादा पकड, चला लवकर। उमे 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 बाळा, उभी बरी बाळा। उमे उठ ना ग। उमा, उमा उठ ना बाळा। अरे काय गोंधळ आहे हा? उमे, काय झालंय उमेश? उमे, प्रभाकराच्या कृपेने वाचली पोर, नाही तर काय झाले असते आज? एवढे काय अरिष्ट आले होते म्हणून विहीर जवळ केली हिने? काय घराण्याचे नाक कापायचे ठरवले याने। आज ही झाली असती जीवनाशी मोकळी, पण आबरूचे श्राद्ध झाले असते आमच्या। गालावरचा डाग फिका पडेल असा मोठा डाग लावून गेली असती। अहो का अभद्र बोलताय? का डागणे देताय?
वाचली आहे ना आपली उमा, मग देवाचे आभार माना ना. भाऊजी, देवासमोर जाऊन बसा शांतपणे. आणि आता उमेश कोणीही काहीही बोलणार नाहीये, कळले? नर्मदे, जरा तेल गरम करून आण बरं. 4 गोष्टी समजावा तिला. अहो, लक्ष कुठे आहे तुमचे? असा प्रकार करण्याचे उमेचे धाडस झालेच कसे? माझ्या आधीच्या 2 बायका अशा नव्हत्या. पण त्यांच्या पोटी मुलबाळ सुद्धा नव्हते. गालावर पावली एवढा लहानसा डाग आहे म्हणून जिला जो तो हिणवतो अशी मुलगी सुद्धा नव्हती. आमचं दुःख तुम्हास कसे कळावे? मान्य आहे मी तिसरी आहे, पण उमा झाल्यापासून तुमचे आमच्याकडे लक्ष तरी कुठे? अहो, कधी 4 सुखदुःखाच्या गोष्टी बोलतो का आपण? जरा नारायण आणि राधेकडे बघा. वर तोंड करून आम्हाला शिकवता? खूप बोललात तुम्ही. एवढं जर वाटत असेल ना तर तुम्ही आणि उमा दोघे मिळून ती विहीर जवळ करा, म्हणजे 4थं लग्न करायला आम्ही मोकळे. उमा, बाळे, परमेश्वर आपल्याला मनुष्य जन्माला घालतो ते त्या जन्माचे आपण सार्थक करावे म्हणून. हो, मग आपण तसेच नको का वागायला? जे आपल्या वाट्यास येते त्याचे उजवे करावे. तक्रार करणे म्हणजे परमेश्वरास नावे ठेवणे. हो, मान्य आहे, वेळी घोर अन्यायास सामोरे जावे लागते. पण विहीर जवळ करणे हा कुठल्याही समस्येचा तोडगा नाही. जे वाट्यास आले त्यातल्या बऱ्याकडे पाहावे. आयुष्य संपवणे म्हणजे भ्याडपणा झाला उमे. आपल्या घरातल्या मुलांनी त्यांच्या आत्तेकडून हाच धडा घ्यायचा का? आयुष्यात अनेक कठीण प्रसंग येतील, त्यांना धीरानं तोंड द्यायला शिक. आयुष्य कसे का असेना, आपण आपल्या पद्धतीनं त्याला मुरड घालावी आणि ते साजरे कसे होईल याचाच प्रयत्न करावा. उमे, आम्हाला हवीच गो तू बाळे. तुझी आई तुला तिखट बोलली, पण तिच्या पोटात माया आहे. हो, तुझे दुःख तिला कळते. दुःख पेलायला शिक. ते पेलले म्हणजे सुखाशी गाठ पडतेच. बरे, तिला बरं नाहीये, तिला त्रास देऊ नका, निघा इथून. अगाजी, आम्ही उमा आत्याला भेटलो की तिला बरं वाटेल. आम्हाला जाऊ दे ना. एकदा सांगितलेलं कळत नाही? निघा म्हणते ना. मला भेटायचे होते उमा आत्याला. काकू आजींनी हकलूनच लावले. हळू बोल, नाहीतर परत ओरडतील. पण भेटू का नाही दिले? उमा आत्याला बरं नाहीये ना म्हणाली आजी. आपण तिला भेटलो असते तर बरं वाटले असते. हा, मला तर वाटते काहीतरी बिनसले आहे. मलाही तेच वाटते, कारण कालपासून उमा ते वेगळीच वागते. धड नीट बोलत नाही, काही विचारले तर रागावते. मी तिला तुळशीपाशी रडतानाही पाहिले. ते लग्नाचेच असेल.
मग करायचे काय? मला उमा आतेची काळजी वाटते, तिला जवळ घ्यावेसे वाटते. पण बयोताई, आपण शांत बसूया. आपल्या वागण्यामुळे उमा आतेला त्रास नको. हो हो बरोबर आहे. आपण तुळशीपाशी बसून देवाला सांगूया की उमा आतेला बरे वाटू दे. आणि आपण झोळाई देवीच्या देवळात जायचं ठरवलंच आहे ना, मग आपण देवीलाही सांगू. चालेल. आई चल ना, आज आपण झोळाई देवीच्या देवळात जाऊया. अगं बाई, हे काय आले आज अचानक डोक्यात? जा ग राधे, मुलांना घेऊन देवळात. बरे, जाऊयात. हो, आधी जाऊन कपडे बदला बघू. हो हो. बरं का राधे, उमेपासून दूर राहतील मुले थोडा वेळ. आणि हो, काल रात्रीचा प्रकार त्यांना कळू देऊ नकोस हो, विशेषतः बयोला. समजले ना? हो सासूबाई. बारकू काका, काय रे बा? मी काय करू रे? म्हणजे माझी अंधाराची भीती जाईल. काल रात्री सगळे माझ्यावर रागवले, मी परसदारी गेलो नाही म्हणून. पण सदाशिवा, अंधाराची भीती वाटते म्हणजे नेमका काय होतं? अरे कोणीतरी आपल्याकडे असे लपून बघते असं वाटते आणि आपल्या अंगावर झडप घेईल असे वाटते. सदाशिवा, तुला एक गुपित सांगू? गुपित? हा, खरा म्हणजे मी पण भूता खेळताना घाबरतो. काय? होय, पण घाबरायचा ना, काठी घ्यायची, जोरात आपटायची, मनात राम 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 असा बोलायचा, मधीच ओरडायचा, कोण आहे रे तिकडं, माझ्या समोर ये, मग दाखवतो तुला माझा इंगा, असा उगीच ओरडायचा. काय समजलं? मग जल्ली ती वासाडी भूता पळून नाही जाणार. मग सांगतो त्या लक्षात ठेवायचा. सदाशिवा, अरे असे काय करतोस? भूत बीत काही नसते रे. अंधारात काही गोष्टींच्या अकराळ विक्राळ सावल्या दिसतात ना, त्याने घाबरते हो मन. असे भूत बीत काही नसते, सारे आपल्या मनाचे खेळ असतात. मी काय म्हणते बारकू, तू असे कर, सदाशिवास झोळाई देवीच्या मंदिरात घेऊन जा आणि गुरुजींकडून अभिषेक करून घे. सदाशिवा, देवीसमोर प्रार्थना कर हो, तुझी ही भीती कायमची जाऊ दे. अगदी हात जोडून निश्चयच कर तिच्या समोर, घाबरू नकोस. देवळात जायला निघालो आहोत आपण, पण बापू आजोबांच्या खोलीतून कात्री पळवताना पकडले गेलो नाही आपण, म्हणजे मिळवले नाही पकडले जाणार. आपले सगळे ठरले आहे ना, तसेच करायचे. आणि बयो, तू जोरात किंचाळ हा अंगणातून. हो हो, इतक्या जोरात की आजोबा धावत बाहेर आले पाहिजे. चालेल, तरच आम्हाला कात्री पळवता येईल. नाही तर सगळं ओमफास. हो. चला आता आम्ही जातो आज. हो. अगं काय झालं तुला? नाही बघत होते, नीट किंचाळता येते की नाही. ठीक आहे, चांगलं किंचाळत होतीस. हो हो, छान किंचाळते. चला चल. नमस्कार. अरे वा वा वा. नमस्कार. अरे 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 पण सकाळी नमस्कार केला होतात ना, मग आता परत काय हवंय का? काय हवंय? नाही 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 नाही, काही नको काही नको. ते नवीन कपडे घातले ना, म्हणून पुन्हा नमस्कार करतो. अरे वा, आम्ही छान झोळाई छान. देवीच्या देवळात जातोय. कुठल्या देवीच्या? झोळाई देवीच्या. वा वा, छान छान छान. हा, जा जा जा. अरे हा आपल्या बयोचा आवाज का रे? हो, हा तर बयोताईचाच आवाज आहे. पण बयो किंचाळताय कशाला? कोणाच ठाऊक. हे थांबा थांबा, मी बघून येतो. हा, अरे बापरे, बयो, ए बयो, बयो, बयो. कात्री
अगं बाई किंचाळतेस कशाने? काय झालंय बघू? बापू आजोबा, माझं ना पाय मुरगळला. अरे बापरे. बघ बघ. नाही नको नको नको. अगं पाय मुरगळलाय, लेप वगैरे काहीतरी लावा. हा हे बघ, तू देवळात जाऊ नकोस. नाही नाही नाही, मला तर बरं वाटतंय, मी देवळात जाऊ शकते. ती किंचाळच्या तू दात काय काढतेस? नाही नाही काय नाही. तो नक्की काय नाही? हा हा. झालं ना देवळातलं काम? हो 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 झाले. कसलं काम? ते पूजेचे ताट घेतले का ते विचारत होते मी. हा 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 हा. अच्छा ते काम. बर. बयो थांब जरा. अरे आत्ता पाय मुरगळला म्हणून गळा काढत होती आणि ती बघ कशी टणा टणा उड्या मारत गेली कार्टी. नारायणा तिच्यावर लक्ष ठेव. ती या काळातली मुलगी नाही, 100 वर्ष आधीच जन्माला आली आपल्याकडे. देवी आई मला खूप धीर देते, पण माझी अंधाराची भीती कमी होत नाही. तूच आता काहीतरी कर. जोळाई देवीचा, जोळाई देवीचा, जोळाई देवीचा. उदो उदो. नमस्कार वहिनीनू. नमस्कार बाळू. नारायणा. काय बापू? थोड्या वेळाने गावात जरा फेरफटका मारून ये. कशासाठी? अक्कल चरवायस गेली का रे तुझी? अरे उमेनं विहीर जवळ केली, याचा गावात कुठे बभरा झाला नाही ना याचा थोडा अंदाज घे. आणि काही कुणकुण वाटली तर तिथे चिरडून ये. काय? हो लगेच जातो. बापू बापू, मी ऐकलं ते खरंय का? काय? अहो तुमच्या शेजारचे दामले सांगत होते काल रात्री तुमच्या परसदारी कसलासा गोंधळ चालू होता. विहिरीतून कुणास तरी बाहेर काढलं म्हणे. अहो आमचा प्रभाकर नारळाची गोण घेऊन चालला होता, विहिरीशी पाय सटकला आणि नारळाच्या गोणीसकट आत पडला. असं झालं होय? पण प्रभाकरच तो फार गुणी मुलगा आहे होतो. हो लगेच उडी घातली आणि गोड नारळ सकट बाहेर काढली. असं झालं होय? अहो पण दामले म्हणत होते. काय त्या दामल्यांच्या नादाला लागताय तुम्ही? गंड्या पिकवायची सवय लागले त्याला. अरे वल्लभपंत, आमच्या घराच्या दिशेने येत आहेत. कसा आहेस? बरा आहे. आणि सानंदकडचे सगळे कसे आहेत? बरे आहेत ना? तर लगीन ठरल्यापासून सगळं आनंदातच आहे. वा वा छान. बरं झालं तुम्ही आला होते. सदाशिवा या कोण आहेत माहिती आहे? अरे तुझ्या होणाऱ्या सासूबाई. राधाबाई, आपल्या पूर्वीची आई. पायापड पायापड. सुखी राहा. लहान होतास तेव्हा पाहिले होते हो. मग मावशीकडे पुण्यास गेलास शिकावयास. तो आज बघतीये. पण पुण्याची हवा मानवली आहे हो. तर आणि हो हे नानू आणि बाबू. म्हणजे नानू म्हणजे याचा खरा नाव निळकर आणि बाबूचा खरा नाव दामोदर. अरे बघताय काय? पाया पडा. हो सुखी राहा. यांनाही पाहिले हो. आपल्या गणपत आणि महादेव सारखेच दंगा करणारे. झालं तुम्हाला पण माहिती आहे. अहो मुलीच ती.
मुले दंगा नाही करणार तर कोण करणार? होय तर. ह्याची संधी तर दिसतच नाहीये. म्हणजे काय नाही. पाणी घेतो. गुळ नको. बरे पाणी घ्या. हो, सामान नोकरानं आणले आणि धाप तुम्हाच लागली. अहो, आनंदामुळे ऊर धपकते माझे. कळत कसं नाही तुम्हाला? भेटी आणल्यात आमच्या राणी सरकारांसाठी नजराणा. काय? अहो पण वल्लभपंत हे एवढे. अरे आता आणले ते काय परत धाडतोस की काय? अरे या घरचे जावई आहेत ते. त्यांनी प्रेमानं आणलेल्या वस्तू ठेवून घ्यायच्या असतात. काय पटवर्धन? हो म्हणजे तुम्ही म्हणाल तसं. आमच्या होणाऱ्या सौभाग्यवती कुठे आहेत? तिच्यासाठी दागिने सुद्धा आणले. दागिने? अहो जे काही दागिने घालायचे ते लग्नात घालायचे ना. नारायणा, तुला काही म्हणजे काही कळत नाही. अरे त्यास वाटले की आपल्या होणाऱ्या बायकोसाठी दागिने आणावे तर त्यात अडवणारा तू कोण? काय पटवर्धन? हो म्हणजे तुम्ही म्हणाल तसं. असू दे वल्लभपंत दागिनेही असू देत. आता एक काम करतो, मीच दागिने देऊन येतो. अहो वल्लभपंत आत कुठे जाताय? अहो आमच्या सासूबाई. अहो थांबा. अहो वल्लभपंत, तुमच्या सासूबाई आणि उमा आत नाहीयेत. दापोलीत गेल्यात मावशीकडे. हो, आणि तसेही होणाऱ्या बायकोस बघायला येऊ नये. काय पटवर्धन? हो म्हणजे तुम्ही म्हणाल तसं. नाही ते खरे हो, पण जीवास चैन कुठून पडायला? वल्लभपंत सांभाळ. भाऊजी उमा घरात नाही म्हणून सांगतायत, पण मना करूनही वल्लभपंत आत आले तर. हो ना, नसता पेच होऊन बसलाय. त्या सदाभाऊने तर टापशी बांधलीये आणि ती शेंडी तर त्यात लपून गेलीये. आता केस कापायचा कसा? शिवाय बारकू काका पण आहेत त्याच्या बरोबर, म्हणजे अजूनच कठीण जाणार. शिवाय ते बाबूदादा आणि नानू दादा किती लठ्ठमुठ्ठ आहेत. आपल्या लागूला तर जोरात ठोसे मारतील. आमचे हात काय केळी खायला गेलेत? मला माहिती नको ना बोलू. ऐका सखू, गणपत, महादेव. नवरा मुलगा अभिषेकाला बसलाय आणि त्याने डोक्यावरची टापशी काढलीये. काय? अरे वा, बरे झाले. आता जातो आणि या कात्रीने त्याच्या शेंडीचा एक केस कापून घेऊन येतो. हा? अरे तेव्हा काय नाही हा कातर कात्रीन खेळताव तुम्ही. हा, आणि हे लागली बिगली मग बाबा. लहान पोरांनी खेळायचा नाही कात्रीनं. मोठ्यांना कळलं तर तुम्हाला शिक्षा करतील. कळलं काय? ह्या खेळायचा नाही, दुसरा काहीतरी खेळ केला. ओ बारकू काका, कात्री तर गेली, आता काय? अरे पण टापशी पण गेलीये ना. कात्री नाही तर नाही, जाऊन केस उपटे ना त्याच्या शेंडीचा. मला बोलायचंच नाही तुमच्याशी. नाही काही सांगूच नका. मी रागावलोय तुमच्यावर, खूप रागावलोय मी. पण मी काय म्हणतोय ऐका. नाही मला सांगूच नका काही. उमा भेटणार म्हणून मोठ्या आशेने आलो होतो. वाटले होते होणाऱ्या बायकोला भेटता येईल, मनीचे गुण बोलता येईल. पण कसं काय आणि कसं काय? सासरे बुवा, या पुढे गावाबाहेर जर पाठवायचं असेल उमेला
तर मला आधी कळवावे लागेल. कळले? शेवटी लग्नाच्या गाठीवरूनच बांधून येतात हो. तुझ्या नशिबी हाच लिहिलाय. अहो मुलगी पसंत आहे. काय ढागाचे काय एवढे दुर्लक्ष केले की झाले. बरं आणखीन काही? काही नाही, मला मुलगी पसंत आहे. अगो उमे उमे अगं कुठे निघाली? अगं आडव, तिला बाहेर चालली आहे ती. आडव. अरे अशी कशी गेली ती? मस्तीच भेटायचे होते, तिच्याशी बोलायचे होते. हे सगळा हिरमोड झाला माझा. लाज नाही का वाटत तुम्हाला? अहो नातीच्या वयाच्या मुलीशी लग्न करण्याचा विचार करताय. हो जगाची तर नाहीच निदान मनाची तरी. घेऊन जा, आज घेऊन जा. म्हातार चढ लागले तुम्हाला, म्हातार चढ. गप्पा बस. अहो वर जायची वेळ आली तरी लग्न करताय. कुठे वेळ आली कापा? बघताय काय, तिला आज घेऊन जा. नारायण बघतोस का? अरे धाप लागले त्यांना, पाणी घेऊन ये. पाणी घ्या. पाणी 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 घे. शांत व्हा. तुम्ही तर म्हणाला होतात उमा घरी नाही म्हणून, मग ती आतून आली कशी? नाही म्हणजे काय आहे त्याचं, लग्नाआधी बायकोला भेटू नये अशी रीत आहे ना आपल्यात, म्हणून मी खोटं बोललो. क्षमा करा. अरे पण हे सगळं केवढ्याला पडलं? मला अजिबात आवडलेलं नाही हे. खूप रागावलोय. नाही मी आता एक क्षणभरही थांबणार नाही इथे. मला खूप वाईट वाटलंय. हे बरे नाही, हे बरे नाही. मला अजिबात आवडले नाहीये. नाही नाही नाही, हे सगळं सगळं चुकीचं आहे, चुकीचे आहे हे. अहो म्हणून तर क्षमा मागताना जाऊ. शांत व्हा. पाणी प्यायला. हो हो. आई, आज ना आम्ही देवीचे सहस्त्रनाम जप करायचे ठरवले आहे. अगं बाई, सहस्त्रनाम? नाही नाही, लहान मुलाचं काम नव्हे होते. तुम्हास नाही झेपायचे. आणि आज हे अचानक काय आणले मनात? ते बयोताईचे आणि उमा आत्याचे लग्न जुळले आहेत ना, म्हणून जप करणार आहोत आम्ही. करू दे नाही. नाही ते सगळे ओमफस. म्हणजे नाही, ती काही बरळत असते. फस 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 असं काहीतरी करत असते. गप्प बसा सखू, पण आम्हाला करू दे ना जप. बरे करा हो, पण सहस्त्रनाम नको. 101चा करा हो संकल्प. आपल्याला झेपेल तेवढेच करावे. सेवा मनापासून करतो का नाही ते महत्वाचे हो. अव्वाच्या सव्वा सेवेच्या वल्गना करू नये. बरे 101 करतो, पण करू ना. हो करा. मी तोवर दामले आजींना भेटून येते, पण मी येईस तोवर कुठेही जायचे नाही. कळले? हो. येते मी. तुम्ही मनापासून क्षमा केलीत ना आम्हाला वल्लभपंत? केली हो, अगदी मनापासून क्षमा केली मी तुम्हाला. अहो मी फार सहृदय माणूस आहे. उदार, आनंदी, रसिक आणि राजबिंडा. कानी
कायम अत्तराचा फाया असतो माझ्या. एकदा लग्न लागू दे, मग बघा मी काय काय करतो ते. फक्त माझ्या आणि अर्धांगिनीच्या मध्ये कोणीही यायचं नाही. नाही येणार. तो एक दंडक पाळा. मी लग्न करेन तर तुमच्या मुलीशीच करेन. काळजी नसावी. तर वल्लभ पंत आता निघायचं ना? चला चला. या. हे काय करताय? अहो अहो काय करताय? हे कशाला? अहो वल्लभ पंत आता अंगठी कशाला? असू द्या हो. ही अंगठी आमच्या सासरी बुवांच्या हातातच शोभून दिसेल. कशाला? असू दे हो. कशाला? येतो आम्ही. चला चला. छे मला हे काय पटले नाही. अहो बापू बरे दिसते का हे? अहो आशाने आपण यांचे मिंदे हो. आपली मुलीकडची बाजू आपण द्यायचे तर त्यांनीच दिले, आणि तेही लग्न आधी. नको नको, परत करूया आपण हे सारे. मी काय म्हणतो, उमेच्या मनाविरुद्ध ही अशी विजोड सोयरीक नको. अहो आशाने आपण यांच्या उपकाराच्या ओझ्याखाली दबले जाऊ. अरे तुझ्या तीर्थरूपाने बंधुराज क्रांतिकारकांना मदत करण्याच्या निमित्ताने डोंगरा एवढं कर्ज करून स्वर्गात निघून गेले. आम्ही भोगतो इथे नरक यातना. या वल्लभ पंताचा हात धरला ना तर हा म्हणता कर्ज फिटेल. बापू बापू माझं ऐका. अहो अहो बापू मी काय म्हणतोय बापू. शिबाई, ह्याचा संधीचा केस हातातच येत नाहीये. मुलांनो, काय चालू आहे तुमचे? हा, डोळे मिटा आणि शांत बसा पाहू. होय होय. चुकले चुकले नाही चुकले चुकले चुकले. अरे काय चाललंय? अरे का दंगा करताय? अरे सगळ्यांना प्रसाद मिळणार, कशाला गडबड गोंधळ करताय तुम्ही? शांत बसा थोडा वेळ. हा,
काय गडबड गोंधळ चालू आहे तुमचा? अरे मामा तू इथे काय करतोयस? बाहेर बुंदीचे लाडू वाटतात, जा ते खा. जा बुंदीचे लाडू जा. लाडू लाडू लाडू. शांत बसा. डोळे मिटा बघू. सर्वांनी डोळे मिटा. नाहीच मिळाला केस. आता काय करायचे? सगळेच अंफस झाले. असं वाटतं त्याचं पटकन डोकं धरावं आणि चटकन शेंडीचा केस उपटावा. नाही ना जमते पण ते. मग आता काय करायचं बयोताई? हातपाय गाळू नकोस रे महादेव. करू आपण काहीतरी, पण शेंडीचा केस घेतल्याशिवाय आज इथून जायचं नाही. छान झाला अभिषेक. होय तर. अहो बारकू काका, काय ना? अहो आजोबांनी रामभाऊ जोशींकडून तांदूळ आणि नारळाची गोण आणायला सांगितली होती. अरे हो, मग जरा लवकर सांगितलास. मग आता वाट कसली बघता? चला पटकन जाऊन घेऊन येऊया. चला तुम्ही जाऊन या, तोवर मी थांबतो इथेच. हा थांब आलो आम्ही. चला 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 चला. आलेच मी. हो. अहो काय आहे? काही नाही. काही नाही. हे बघा, आपले लग्न ठरले आहे आणि आजोबांनी सांगितले आहे की लग्नाआधी बायकोला भेटायचं नाही. त्या दिवशी पटवर्धन काकांकडे जे झाले तेवढे रावण पुरे झाले. हसायला काय झाले? तेच तर म्हणतेय मी. आता पटवर्धन काकांकडे आपोआपच भेटलो की आपण. आता एका गावात राहतो म्हणजे गाठभेट होणारच ना. ते चुकून गाठभेट झाली तर ठीक आहे, पण असं ठरवून भेटायचं नाही. बरं काय काम आहे ते सांगा आणि जा बरं इथून. अहो बोला ना. मला तुमच्या शेंडीचा एक केस हवाय. काय? हो. ही बयोताई कुठे गेली? एवढी कात्री पळवली तरी काही उपयोग झाला नाही. तेच ना, आज केस नाही मिळाला तर बयोताईचे लग्न होणार आणि ते आपल्याला सोडून जाणार. आता आपण काय करायचं? सखू, गणपत, महादेव. अगं कुठे होतीस तू बयोताई? केस. हो, केस. अगं पण तुला कसा मिळाला? तू पटलास? पण कसा? सांगते. तो नवरा मुलगा स्वतःच्याच तंद्रीत होता. मी हळूच कंदाच्या मागे गेले. एक केस चिमटीत पकडला. तो पटकन ओढला आणि इकडे पळून आले. खरंच? हो. काय? तुमच्या झाडावर चेटकीण? खरेच? हो. छे असे कुठे असते का? त्या चेटकिणीने दुधाच्या वाडग्यात दूध घातले. हे आम्ही प्रत्यक्षात पाहिले.
आणि नंतर ते घट्टमही केले. पण ती चांगली चेटकीण आहे, दुष्ट नाही. आमच्या प्रभाकर दादानेच सांगितले आहे. त्याला सगळे माहित असते. मला वाटलेच असे काहीतरी असणार, म्हणूनच मी रात्रीच्या अंधारात आमच्या माडीवर जायला घाबरतो. माडीवर जायला कशाला घाबरताय? तिथे कसले तरी आवाज येतात, म्हणून मी एकटा जातच नाही. आईला बरोबर घेऊन जातो. आईला बरोबर घेऊन? कमालच आहे. हसू नका. माझी आई म्हणते प्रत्येकाला कशा ना कशाची तरी भीती असतेच. तुम्हाला पण वाटतच असेल की कसली तरी भीती. मला नाही मुळे कशाची भीती वाटत. बरं बरं, असाला तुम्ही फार शूर. माझ्या शेंडीचा केस कशासाठी हवाय ते सांगा आणि जा बरं इथून. ते म्हटले ना मी तुम्हाला चेटकिणीचे, तर ती चेटकीण हे लग्न मोडायला मदत करणार आहे. काय? हो, कारण तुमच्याशी लग्न केले तर मला माझे घर, माझी भावंड सगळं सोडून तुमच्या घरी राहायला यावं लागेल. ते सुद्धा कायमचं. असे कसे ना? आपलं घर सोडणं कोणाला आवडेल? समजा तुम्हाला सांगितलं की सगळं सोडून आमच्या घरी राहायला या लग्न झाल्यावर, तर तुम्हाला चालेल का? छे छे, अजिबात नाही. म्हणूनच तर चेटकिणीची मदत घेऊन लग्न मोडायचे. पण माझ्या शेंडीचा केस कशासाठी हवाय? प्रभाकर दादानी खात्री दिली आहे की नवऱ्या मुलाच्या शेंडीचा केस उपटला आणि चेटकिणी समोर ठेवला, तिला विनंती केली तर ती नक्की मदत करेल आणि आपलं लग्न मोडेल. तसं असेल तर मी नक्की तुमची मदत करेन, कारण मलाही हे लग्न करायचं नाहीये. हो का? का बरं? कारण मला समाजसेवा करायची. मी पुण्यात होतो ना, तेव्हा महादेव रानडे, ज्योतिबा फुले यांचे मी विचार ऐकले. मला गोरगरिबांसाठी काहीतरी करायचे आहे. त्या दिवशी पटवर्धन काकांकडे मला तुमचा फार राग आला होता, पण तुमचा हेतू पाहता माझा राग मावळला. पण हे बरेच झाले की आपल्या दोघांनाही लग्न मोडायचंय. हो. मग केस देताय ना? हो, पण हे घरी कोणास कळता कामा नये. छे छे, हे फक्त आपल्या दोघांचे गुपित आहे. बर. अहो, पण शेंडीचा केस उपटला तर दुखेल ना? खूपच घाबरट भाऊ तुम्ही. एवढूसा शेंडीचा केस उपटायचाय. मी नाही बाई एवढी घाबरत. मी उपटू का? नको नको, थांबा. हसू नका, नाही तर केस देणार नाही. चुकलं चुकलं. द्या. हे घ्या.